आम्ही काय बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंकडून अजित पवारांचा थेट एकेरी उल्लेख. भाजपचे आमदार पहिलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगली जुंपली असल्याचं चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत अशी जहरी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली होती आणि त्यावर अजित पवारांनी 4 शब्दात विषय संपवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा लांडगे यांनी अजित पवारांना डिवचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलेलं आणि संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले. आता देवाभाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणार आहेत असं म्हणत भाजपाचे आमदार पहिलवान महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर असा निशाणा साधला. मात्र त्यांची ही वक्तव्य भाजपलाच अडचणीत आणणारी ठरू शकतात. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केलाय. त्यानंतर संतापलेल्या लांडगे यांनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील, आमच्या नादी लागू नको असंही एकेरी भाषेत लांडगे यांनी म्हटलेलं आहे. आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे असा इशारा महेश लांडगे यांनी थेट अजित पवारांना दिलाय. आपले देवाभाऊ शांत बसतात पण एखाद्याला इशारा देतात. त्याला तो इशारा समजला की मग 70,000चा घोटाळा करणारे पण आपला घोटाळा काढणारे जमा होतात असं लांडगे बोलून गेले आहेत. की गदा होते, संप्रदायामध्ये वीणा आहे तर पैलवानाच्या हातात गदा आहे. आम्ही दोन्ही एका खांद्यावर गदा आणि एका खांद्यावर वीणा घेऊन जाणारे लोक आहेत. ज्याला संप्रदायातनं समजत नाही त्याच्या डोक्यात आम्ही गदा घालतो आणि आता ही गदा घालायची वेळ आलेली आहे तुमचा. पण योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनी इतकं सगळ्यांचं ऐकून घेतात, गप बसतात आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात. इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहेत. मला प्रश्न पडतो 91ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती. मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. आणि परत एक दुसरं पण आहे तुम्हाला माहिती आहे, मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते बघू ना. एवढेच तुला बघायचं जे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय. तो आम्हाला लाडाची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा, बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणलेत मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा उमाताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं. अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.